अमित आणि दुसऱ्या बाजूने जयेश स्ट्रायकिंग एंड वरती जयेश आपल्याला पाहायला मिळतो. तर बॉलिंग मार्कवर 11 स्टार तारा संघाकडून या ताऱ्याचा सितारा नुकतीच ज्याच्या नावावर मालिकावीर 2 व्हीलर राहिली तो स्वस्तिक मात्रे आपल्याला पाहायला मिळतो. नमस्कार क्रीडा रसिक, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण स्पर्धा पाहताय मैत्री ग्रुप तयार आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी 2026. पहिला बॉल पंचांचा ग्रीन सिग्नल आला, डावाला होईल सुरुवात. स्वस्तिक मात्रे मुंबई गोवा हायवे एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. मैदानाच्या चहू बाजूला प्रेक्षकांची गर्दी आपण पाहताय. पहिला बॉल टाळ्यांचा प्रतिसाद. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट टू द बोथ ऑफ द टीम्स. स्वस्तिक तयार. पहिला बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉट वरचा बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल पाहू शकता, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. डॉट बॉल न सुरुवात झाली. बरोबर 11:23 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं कनेक्शन तिथे होत असताना पाहायला मिळत नाहीये. तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल, एक धाव जोडली जाईल आणि टीमच्या टोटल मध्ये ही एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. टीमचं अकाउंट ओपन होतं. बॅटिंग करत असताना पेण पूर्व विभाग या परिसराला बिलॉंग करणारा, त्या परिसरातील यंदाच्या हंगामामधला प्रचंड फॉर्म मध्ये असणारा संघ शरणा 11 मोरिया बोरगाव. समोर मारलाय. स्वस्तिकच्या आगेचं आक्रमण चढवलं. हल्ला बॉल. बॉल सीमा पार. ब्लॅक स्क्रीनला धडक देणारा बेधडक षटकार. नाईट क्रिकेट आणि नाईट क्रिकेटचे प्रचंड फेमस सॉन्ग आपण ऐकता. चांगला बॉल पाहायला मिळालाय. मोठा खेळाडू आहे. कमबॅक करणं या गोलंदाजाला माहिती आहे, कारण हा खेळाडू या गावातून क्रिकेट खेळत असताना पुढे तालुका लेवलचं क्रिकेट खेळलाय. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीगचे गेले कित्येक हंगाम हा खेळाडू सातत्यानं खेळत असताना आपण पाहता. यावेळेसचा बॉल देखील समोर, परंतु फटका फसलाय. उंची जास्त, अंतर कमी. यावेळेस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप. फलंदाजाच्या रीच पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. म्हणूनच की काय बॅट आणि बॉल मध्ये चांगलं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथून मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन फिल्डिंग मध्ये थोडासा स्वस्तिकनं बदल केला होता आणि तो बदल त्याला कुठेतरी अनुकूल ठरलाय. विकेट आला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक आपल्याला पाहायला मिळतात. डावखुरे हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूची वर्णी सुद्धा सातत्यानं बोरगाव संघामध्ये लागली जाते. इथे मात्र लेफ्टी बॅट्समन आणि थोडंसं फिल्डिंग मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतं. 5 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 6 धावा, 7 धावा माफ करा. एक लेग बाईटची धाव आणि 6 धावा. एक षटकार मारला होता फलंदाज अमितनं. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला. खोलात टाकण्याचा प्रयत्न करतोय स्वस्तिक आणि इथून मात्र चांगला बॉल डिलिव्हर्ड होतो. यष्ट्यांच्या वरून जाणारा हा बॉल निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहताय. चांगला बॉल डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा बॉल. ऑफ ब्रेक डिलिव्हरी. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा 7. चला शॉर्ट टीम मीटिंग घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 3 ओव्हर नंतर ऑफिशियल ड्रिंक ब्रेक होईल. जिथे पाण्याची आवश्यकता असेल तर पाण्याची पूर्तता केली जाईल, परंतु प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घ्यायची नाहीये. बरोबर 11:23 सामना सुरुवात झाली होती आणि आता 11:28 झालेत.
पहिलं षटक टाकण्यासाठी तारासंघ आपण 5 मिनिटाचा अवधी खर्च केलाय. पहिले 4 षटकं ही 20 मिनिटाच्या आतमध्ये संपुष्टात येणं आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक अधिकचा खेळाडू पॅनल्टीच्या रूपाने 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या 7, ज्यामध्ये एक लेगबायची अतिरिक्त धावा आणि एक षटकार आला होता आणि तदनंतर उर्वरित काही चेंडूंवर कमालीची कामगिरी स्वस्तिकच्या माध्यमातून आपण पाहिली. जयेश आपण स्ट्राईक वरती पाहताय आणि ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्यानेशी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि हे 4ही अँगल्स तुम्हाला आता एका फ्रेममध्ये ऑन स्क्रीनवर दाखवले जातात. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह हे यूट्यूब वाहिनी आहे आणि या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून कर्नाला विभागातील कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. चला राकेश, अधिकचा वेळ आपण घेत आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल जर 4 ओव्हर 20 मिनिटाच्या आतमध्ये संपल्या नाही तर. पहिला बॉल राकेश तयार, समोर फलंदाज जयेश पाहायला मिळतोय. फुलटॉस पॉइंटच्या दिशेने स्क्वॅर कट करण्याचा प्रयत्न होता, लोअर फुल टॉस होता, फुल टोल वसूल करू शकला नाही. फलंदाजाच्या आर्क मध्ये बॉल नव्हता, थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न जयेश आणि विवेकला आपण पाहताय. दुसऱ्या बाजूने विवेक डावकुऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहताय. पहिल्यांदाच या परिसरामध्ये, पहिल्यांदाच या मैदानामध्ये मॅच खेळण्यासाठी या हंगामामध्ये आपण पाहताय. सातत्यानं पेण पूर्व विभागामध्ये चांगला खेळ या संघानं नेहमीच केला, परंतु आज पनवेल तालुक्यातील कर्नाला परिसरामध्ये आहोत. निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा विभाग, ज्या विभागामध्ये कर्नाला किल्ला आपल्याला पाहायला. चला स्पीडअप करा, फक्त एकच बॉल डिलिव्हर्ड झाला आणि आतापर्यंत या षटकासाठी 2 मिनिटाचा वेळ गेला. यावेळेसचा बॉल आडवा पार्टनर फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावली बॉल, परंतु प्रयत्न चांगले, नो मॅन्स लँड, कोणताही खेळाडू तिथे नव्हता आणि म्हणूनच की काय फलंदाज आता कुठेतरी सुटकेचा श्वास घेतवा. स्कोरबोर्ड वरती धावा या 2च्या मदतीने 10 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. 1.2 षटकांचा खेळ संपला, 10 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहताय. नुकतीच याच मैदानावर झालेली स्पर्धा तारा संघानं उपविजेतेपद अर्थातच रनरअप राहिला होता त्या स्पर्धेमध्ये आणि याच ताऱ्याचा सितारा तिथे मालिकावीर राहिला होता स्वस्तिक म्हात्रे. तो सुद्धा तुम्हाला बॅटिंगसाठी पाहायला मिळेल नेक्स्ट इनिंगमध्ये. पहिल्या षटकात त्यानं चांगली कामगिरी केली होती. यावेळेस समोर मारलाय बॉल, इथे निसटलाय, मिड विकेटला चाललाय बॉल. लॉंग ऑन कडून चांगली फिल्डिंग, प्रोटेक्शन आलंय डीप मधून आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 11 स्टार तारा आणि या संघाचे 11 सितारे मैदानाच्या आतमध्ये या रात्रीच्या प्रकाशामध्ये फ्लड लाईट्स मध्ये खेळत असताना आपण पाहता. पहिल्या 3 बॉलवर 5 धावा इथे खर्च झाल्यात. समोर डावकुऱ्याचा फलंदाज विवेक चांगली फलंदाजी करतोय, 2 धोके त्याच्या बॅटमधून. फुल टॉस होता, मिस केला. पंचांकडे लाऊड अपील आज मागितली होती, प्रतिसाद मिळाला नाही. लेग बाय स्वरूपात एक सिंगल, हा बॉल विकेटला सोडून जाणार असं पंचांचं म्हणणं आणि म्हणूनच की काय निर्धाव, माफ करा, लेग बाय स्वरूपात एक सिंगल आली. जरुरी धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर राकेशला आपण पाहता. 13 ऑन दी बोर्ड, 13 धावा धावफलकावरती आणि आता कोणत्या संघाचे 3-13 वाजतील येणारे काही षटकच सांगून जातील. सध्या तरी करंट रन रेट आपण 7.80चा पाहता. प्रोजेक्टेड स्कोर 39. चांगला फटका आहे, लेट पण थेट शेवटच्या बॉल पर्यंत, अगदी बॉल येण्यापर्यंत नजर होती आणि बॅकफुटला जात असताना वेट अँड वॉच आला पट्ट्यात आणि केला कार्यक्रम. बॉल पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. 4. बॉलिंग मार्कवर त्याच्यावर केलेलं हे आक्रमण आपण पाहता. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका, अखूट डब्याचा बॉल आणि त्यावर हा चौकार. यावेळेसचा बॉल मोठा फटका अटेम्प्ट करायचा होता बॅट आणि बॉल मध्ये चांगलं संपर्क नाही. खेळपट्टीवर बॉल थांबतो आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना शरणा मोरिया 11 बोरगाव टीमची धाव संख्या 8.50च्या सरासरीने 17 धावा
आता येणारे 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. किती धावसंख्येची मजल बोरगाव संघ मारू शकेल आता पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच विनर लाईनअप मध्ये सामने घेणार आहोत, त्यामुळे नेक्स्ट मॅच ही फ्रेश मॅच असणार. नेक्स्ट मॅच जितू जिते बी आणि मानसी स्पोर्ट्स डेरवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आपला संपूर्ण संघ आला असेल तर आल्याची रिपोर्टिंग करा. आणि जसा पहिलं सत्र संपेल जितू जिते बी आणि मानसी स्पोर्ट्स डेरवली. चला स्पीडअप करा. 2 ओव्हर टाकण्यासाठी स्वस्तिक आपल्या संघाने 11 मिनिटाचा अवधी खर्च केला. याची आम्ही नोंद तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जास्तीचा वेळ प्लीज घेऊ नका. 11:23 ला सामना सुरू झाला होता, 11:34 झालेत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये स्वस्तिक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर समोर फलंदाज आपण विवेकला पाहताय. डावखुरी हाताचा फलंदाज. फुल टॉस होता. मोठी बॅकलिफ्टना फटका सजवला होता. चांगला फटका पाहायला मिळाला. 2 धावांचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2च्या मदतीनं टीमची टोटल आता पुढे जाईल. 19 19 धावा रोखाव्या लागतील. कारण आपण जर पाहायला गेलं तर मागील षटकामध्ये धावा येताना आपण पाहिलं तर एक चौकाराला 2 धुक्के आले होते आणि या षटकाची सुरुवात सुद्धा धावांनी झाली. चांगली बॅटिंग आता मोर्या विलन बोरगाव संघ करतो. आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता. बॉल मागे चालला. यष्ट्यांच्या मागे खराब कामगिरी. 2 धावांचा प्रयत्न. रनआउटची संधी. काय घडेल. 22 स्वरूपात या 2 धावा मिळतील. टीमच्या टोटल मध्ये या 2 धावा जोडल्या जातील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल 21 अर्थातच 21 धावा. खराब यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळेल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. फिल्डिंग मध्ये वारंवार आता इथे बदल केले जातात. दोनही खेळाडू चांगली कामगिरी आता करतात. मागील ओव्हरमध्ये एक चौकार आपण जयेशच्या बॅटमधून पाहिला आणि तदनंतर आता विवेक 6 बॉल 6 धावसंख्येवर खेळतो. चांगला फटका पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर होती. बॅकफुटला गेले आणि हा फटका एक्झिक्यूट केला. फाईन लेग बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. यावेळेसचा बॉल उंची जास्त, अंतर कमी. बॉल बॅक ड्राईव्ह, परंतु शेवटच्या क्षणी कम्युनिकेशन नाहीये. कॉलिंग मध्ये गडबड पाहायला मिळाली. म्हणूनच झेल आपल्याला जमिनीला दान होत असताना पाहायला मिळाला. फलंदाज इथे विवेकला थोडं जीवनदान मिळताना पाहता आणि हे षटक कुठेतरी बोरगाव संघाच्या वाटेला मोमेंटम घेऊन चाललं. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉलवर दुःखा, दुसऱ्या बॉलवर 22 स्वरूपात 2 धावा, तदनंतर चौकार, पुन्हा एकदा 2. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्यात. अजूनही 2 बॉल खेचा खेळ बाकी या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज स्वस्तिक मात्रेवर आक्रमण झालं. हो, चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलचा टप्पा थोडासा मागे खेचला होता स्वस्तिकनी आणि फ्रंट फुटवरनं स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु डॉट बॉल आला. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 3रं षटक प्रगती पथावर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जितू जिते बी आणि मानसी स्पोर्ट्स डेरवली. ओहो, यावेळेस काय घडलंय. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. त्रिफळाची फलंदाज बाद. विवेक बॅक टू द डगआउट.
3 ओव्हरचा खेळ संपला. स्कोरबोर्डवरती धाव संख्या 9च्या सरासरीनं 27 अर्थातच 27 आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, त्वरित क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या. 3 ओव्हर टाकण्यासाठी बरोबर आपण 15 मिनिटाचा अवधी खर्च केला. 11:38 झाले. 11:23 ला सामना सुरू झाला होता. चौथं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन बारापाडा गाव एंड कडून गोलंदाजी करताना आपला गोलंदाज पाहायला मिळेल. अभिजित आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये आपण ACC तारा संघाला पाहिलं होतं आणि या मॅच मध्ये 11 स्टार तारा आपण पाहता. चला स्पीडअप करा, अधिकचा वेग घेऊ नका आपण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश दाखल होता. दुसऱ्या बाजूने जयेश स्ट्रायकिंग एंड वरती. जयेशचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, चांगलं यष्टीरक्षण आपण पाहता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून गोलंदाज अभिजित आला आणि अभिजितचा पहिला बॉल थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप खेळवण्याचा प्रयत्न होता आणि तिथून मात्र हलक्या हातांना बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची आतली कडा आणि यष्टांच्या मागे चांगलं काम. ओ चांगला फटका, मागील बॉलवर असंच काहीच करण्याचा त्याचा प्रयत्न होता, यावेळेस यशस्वी राहिलाय आणि यशस्वी फटका एक्झिक्यूट केला. बॉलच्या मेरिट नुसार रूम बनवली, जागा दाखवली चौकार. प्रत्येक बॉल नंतर अधिकचा वेळ आपण खर्च करताय. वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करतो, आयोजकांकडून स्ट्रिक्ट वॉर्निंग येतात. धावफलकावरती धावा 31-31 आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाचा सामना दोनही संघांसाठी, नॉकआउट फॉर्मॅट ग्रामीण क्रिकेट. फुल टॉस, परंतु फुल टॉस वर फुल टोल वसूल करू शकले नाही. एखादा मारण्यासारखा बॉल इथे निसटलाय फलंदाज जयेशच्या हातामधून. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू बीमरसाठी 2 टीमला 2 रिव्ह्यू दिले जातात. तिसरे पंच इथे जोडले जातील. हिरामणजी भोसले सर टेक्निकल रूम मध्ये, वॉर्ड रूम मध्ये आमची संपूर्ण होमसाई MTC लाईव्हची टीम तैनात आहे. प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू आपण देतो, एक वाईड साठी असणार, एक नो साठी असणार आहे. आणि आता हे चेक केलं जाईल योग्यरित्या. दूध का दूध और पाणी का पाणी. वेस्ट साईड चेक केली जाईल. बॉल वेस्ट साईडच्या वर आहे का खाली आहे. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन, इट्स अ फाईट डिलिव्हरी आणि त्या डिसिजनला इथे चॅलेंज केलंय बोरगाव टीमनं. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. आता पाहूयात हा बॉल वरती नजर असेल, हा बॉल नो बॉल असेल का. योग्य तो डिसिजन तुमच्या समोर येईल. वेल क्वालिफाईड अंपायर्सच्या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहताय. स्पर्धा आपण पाहताय कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी 2026 आणि आजची चौथी रजनी आणि त्या चौथ्या रजनीतला डी पोल मधला दुसरा सामना आपण पाहता, ज्यामध्ये शरणा 11 मोरिया बोरगाव आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये याच परिसरातील एक बलाढ्य संघ 11 स्टार तारा. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण ज्या वेळेस शॉट एक्झिक्यूट केला होता फलंदाज थोडासा बेंड होता आणि योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून संतोषजी चौधरी सरांना आपण पाहता. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत हिरामणजी भोसले सर, ऑन फील्ड अंपायर संतोषजी चौधरी सर आणि बंटी मात्रे सर. धावफलकावरती धावा 32 धावा.
यावेळेसचा बॉल थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, बट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. अगदी वाईड लाईनला पकडून केली जाणारी गोलंदाजी अभिजितच्या माध्यमातून. जेव्हापासून स्वस्तिक त्याच्याशी चर्चा करून आलाय ना, तेव्हापासून चांगली गोलंदाजी करतोय. हे कम्युनिकेशन सुद्धा गरजेचं असतं. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा चेंडू. हा बॉल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा यावेळेस मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केले, बॉलला वाईट घोषित केले. वाईटच्या मदतीने टीमची टोटल 34 धावा. परंतु जास्तीत जास्त धावसंख्या जमवावी लागेल बॅटिंग करत असताना बोरगाव टीमला. मागील मॅच मध्ये 50हून अधिक धावा 4 ओव्हरमध्ये चेस झाल्यात. यावेळेसचा बॉल समोर मारलाय, फटका पसलाय डीप मधून. लॉंग ऑफ कडून खेळाडू येतात. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं तिथं. मात्र अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम बोरगावला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेश. फलंदाज आपल्याला सिद्धेश पाहायला मिळाला. नवीन बॅटर सिद्धेशची जागा सावरण्यासाठी मंथनला आपण पाहतोय, संघाचा कॅप्टन. 4 षटकं संपलेत आणि 4 षटकासाठी बरोबर 20 मिनिटाचा अवधी घेतलाय. 11:23 सामना सुरू झाला तर 11:43 झालेत. एक बॉल शिल्लक. थोडीशी इथे गडबड झाली होती. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळालाय. आल्या आल्या पहिल्या बॉलवर मंथनचं आक्रमण. मंथन मैदानाच्या आतमध्ये जसा आलाय या 4 धावा घेऊन आलाय आणि या 4च्या मदतीनं टीमची टोटल आता पुढे जाईल आणि टीमची टोटल 37 धावा. येस, ज्या मान्यवरांची आपण आतुरतेनं वाट पाहताय, भारतीय जनता पार्टी पनवेल शहर अध्यक्ष आदरणीय सन्मान्य केदारजी भगत साहेबांचा शुभागमन इथे होत असताना आपण पाहताय. यावं साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम, शुभ स्वागतम. फटाक्यांच्या आतिषबाजीने मान्यवरांचं शुभागमन होताना आपण पाहताय. मुख्य व्यासपीठावर आपले सन्मान्य मान्यवर ज्यांचं नुकताच या स्पर्धेमध्ये शुभागमन झालं. भारतीय जनता पार्टीचं दमदार नेतृत्व, एक ध्येयी नेतृत्व आणि जिद्दी कर्तृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण आदरानं पाहतो, भारतीय जनता पार्टी पनवेल शहर अध्यक्ष केदारजी भगत यांचं शुभागमन. साहेब, आपलं सहर्ष स्वागत. मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये मोस्ट वेलकम. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. फटाक्यांची आतिषबाजी इथे मान्यवरांच्या आगमनासाठी आपण पाहताय. चला, फिल्डिंग टीम स्पीडअप करा आणि बॅट्समन आपण लवकर तो बॉल सुपूर्द करा गोलंदाजाकडे. 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा लागल्या 37. 11 स्टार तारा संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या 4 षटकात 37 खर्च केलेत, ज्यामध्ये 3 गडी सुद्धा बाद झालेत. शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. किमान आता आपल्या संघाला 50 गाठून द्यावी लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज जयेश. चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगलं काम यश त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल, डॉट बॉल आपण पाहताय. बॉलिंग मार्कवर सौरभला पाहताय. लेग ब्रेक केला होता बॉलला आणि इथे मात्र फलंदाज समजू शकला नाही. आधुनिक टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू ऑन साइडला फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय आणि गोलंदाज सौरभचं कौतुक करावं लागेल. फलंदाजाच्या आर्क पासून दूर ठेवलाय बॉलला. पुढचा बॉल पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉल मागे गेला होता थर्डमॅनला, परंतु 22 स्वरूपात एक सिंगल आले. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल आणि एका धावेनं धावफलक पुढे चाललाय. 38 धावा. स्ट्राईक वरती आता मंथन पाहायला मिळतो.
ज्यानं पहिल्या बॉलवर मागील षटकातील शेवटचा बॉलवर चौकार लगावला होता आणि तोच आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. समोर सौरभ चांगला गोलंदाज आहे. फिरकीचा जादूगार पडल्यानंतर त्याचे बॉल कुठेतरी आतबाहेर वळण करताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्री डिटरमाइंड स्ट्रोक प्री मेडिटेड स्ट्रोक अटेम्प्ट केला होता म्हणून बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाहीये आणि डॉट बॉल आला. तस दरम्यान सन्माननीय आदरणीय सुमितजी दशवते साहेबांचं सुद्धा आगमन इथे झालं आणि त्यांचं सुद्धा आम्ही मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. पुढचा बॉल या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळत नाहीये. 1 मोर डॉट बॉल. शेवटचा षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. पहिल्या 4 बॉलवर फक्त 1 धाव आणि ती सुद्धा 22 ची एक्स्ट्रा रन म्हणजे येणारे पुढचे 2 डॉट बॉल टाकले तर हे षटक मेडन षटक म्हणून संबोधलं जाईल. पुढे आले होते पाऊलांचा वापर. यष्टांच्या मागे चांगलं काम. स्टंपिंग फलंदाज बाद. आवड मला ज्याची मान्यवरांचं आगमन इथे होते. ग्रुप ग्रामपंचायत यस त्याच दरम्यान मान्यवरांचं आगमन होतं. सन्माननीय आदरणीय मयूरदादा शेलार यांचं शुभागमन होते. दादा आपलं सहर्ष स्वागत. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आदरणीय मयूरदादा शेलार आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र या सर्वांचं आम्ही मैत्री ग्रुप तारा आयोजित करणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मोस्ट वेलकम. फटाक्यांच्या आतिषबाजीने मान्यवरांचं आगमन इथे होतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद असेल स्टंपिंग स्वरूपात. आतापर्यंत 5 बॉल डिलिव्हर्ड केलेत सौरभनं. फक्त 1 धाव खर्च झाली ती सुद्धा 22 ची अतिरिक्त धाव म्हणजे हा बॉल जर निर्धाव आला तर या स्पर्धेतलं दुसरं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये 1 मेडन षटक आपण पाहिलं परंतु आजच्या रजनीमधलं हे पहिलं राहील. शेवटचा बॉल काय गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम. 38 ला 4 स्थिती आपण पाहता. फटाक्यांची आतिषबाजी. मान्यवरांचं आगमन झालंय हे सांगतंय आम्हाला हे फटाक्यांची आतिषबाजी. नवनिर्वाचित रायगड जिल्हा पंचायत समितीचे सदस्य मयूरदादा शेलार यांचं आगमन थोड्याच वेळापूर्वी मंचकावर झालं. त्यांचं स्वागत. शेवटचा बॉल होता. नवीन फलंदाज कुणाल शिंदेला आपण पाहिलं होतं. फटका एक्झिक्यूट करायचा होता. आता पाहूयात काय घडतंय काय बिघडते. रन आउट स्वरूपात फलंदाज बाद म्हणजे शेवटचा बॉल सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज सौरभ साठी. फक्त 1 धाव आली परंतु ती अतिरिक्त 22 स्वरूपात आणि सौरभचं हे मेडन षटक आपण पाहताय. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना शरणा 11 मोरिया बोरगाव टीमची धावसंख्या 38 धावा आणि विजयासाठी आता 11 तारा संघाला करायच्यात 30 बॉल 5 ओव्हर आणि 39 धावांची गरज. फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहता या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जेव्हा आमच्या मान्यवरांचं आगमन होतं आणि त्या आगमनाची जाणीव आम्ही करून देतो. मयूरदादा शेलार यांचं आगमन झालं. टॉस इथे केला जाईल मिड इनिंग मध्ये. चला तारा संघ आपण मैदानाच्या बाहेर लाईनअप करून आणि त्वरित सलामीची जोडी पाठवा. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया दोन्ही टीम आणि आम्ही सन्मान्य मान्यवरांना विनंती करू. अर्थातच भारतीय जनता पार्टी पनवेल शहर अध्यक्ष मयूरदादा केदारजी भगत साहेब यांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा शुभ कौल इथे केला जाईल.
केदारजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. भारतीय जनता पार्टी बीजेपी म्हटलं की बहुत ज्यादा प्यार, सबका साथ आणि सबका विकास या कार्यप्रणालीवर काम करणारी ही पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व केदारजी भगत साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मानसी स्पोर्ट्स डेरवली आणि जितू आई जिते बी टेल इज अ कॉल अँड इट इज अ हेड. टॉस जिंकला जिते संघानं. मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचा. टॉस जिंकला जिते टीम निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. जितू आई जिते बी हॅव वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बोल फर्स्ट. जाऊयात पुन्हा एकदा चालू मॅचच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तस दरम्यान अतिथी सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आम्ही विनंती करू आमच्या सर्व लाडक्या आयोजकांना आपण आयोजकांच्या सन्मानाची तयारी करायच्या. नुकतंच ज्यांचं मंचकावर आगमन झालं फटाक्यांच्या आतिषबाजीनं ज्यांचं शुभागमन होत असताना आपण पाहायला गेलं क्रिकेटवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचं दमदार नेतृत्व, युवा नेतृत्व, पनवेल शहर अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं आदरणीय सन्माननीय केदारजी भगत साहेबांचं आगमन. त्यांचा विशेष अतिथी सन्मान. मायेची उबदार शाल, वस्त्रालंकार शाल, प्रेमाचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन केदारजी भगत साहेबांचं शुभागमन. तदनंतर आम्ही विनंती करू सुमितजी दशवते साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, आपला सुद्धा अतिथी सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. सुमितजी दशवते साहेबांचा सन्मान केला जाईल. केदारदादांचे हे सर्व निकटवर्ती आपण पाहता यांचा सुद्धा सन्मान इथे केला जातोय. चला एका बाजूने डाव सुद्धा सुरू राहील. डावाला जशी सुरुवात होईल तिकडे चेतन गावंड सर जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. एका बाजूने अतिथी सन्मान सुरू आहेत. मॅचला होते सुरुवात. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाली. स्वस्तिक म्हात्रे आणि आनंद म्हात्रे ही जोडी खतरनाक जोडी आहे. पंचांचा सिग्नल. डावाला होते सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर कुणाल शिंदे. पहिलाच बॉल व पहिलाच बॉलवर प्रत्युत्तर दिलं. स्वस्तिक म्हात्रेच्या बॅट मधून फुल टॉस वर फुल टॉल वसूल केला. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. षटकार. सुरुवात धूमधडाक्यात केली. स्वस्तिक म्हात्रेने 600च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करतो. हा फेवरेट झोन आहे स्वस्तिकचा. फाईन लेग लॉंग लेग मध्ये चांगले फटके खेळतो. याआधी स्वस्तिक म्हात्रेने असाच एक सामना संपला होता 9 मध्ये. खरं तर त्याने 7 मध्ये 37 केल्या होत्या. 2 दिवसापूर्वी त्याच्या नावावर खरं तर बाईक राहिले, ऍक्टिवा त्याच्या नावावर राहिले. काय खेळला होता याच मैदानावर. नेहमीच जेव्हा स्वस्तिक म्हात्रे या मैदानावर उतरतो ना त्याच्यासाठी हा मैदान खूप लकी राहिलाय. की फॅक्टर भरपूर आहे स्वस्तिककडे आणि त्याचाच आता फायदा घेतला गेला. परत एकदा कुणालचा बॉल वेगवान पाहायला मिळतोय. पडल्यानंतर पॅडवर हाताला गेला, थाय पॅडवर, आणि जिथे डॉट बॉलची होते समाप्ती. प्रचंड वेग पाहायला मिळतोय कुणाल शिंदेकडे. रायगड प्रीमियर लीगच्या वीर मराठा जोहे संघामध्ये खरं तर या 2 खेळाडूंचा समावेश होता. स्वस्तिक म्हात्रे सध्याच्या घडीला इन्फॉर्म खेळाडू आहे. खरं तर हे हंगाम स्वस्तिकसाठी चांगला राहिलाय. हो परत एकदा सन्मान दिलाय. सॉफ्ट हँडने फटका केलाय. पुश करो और खुश रहो. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या लागली गेली 7 या आकड्यावर. संयमी आणि सावध पवित्रा धारण केलाय. याचसाठी जाणला जातो. पहिल्या बॉलवर षटकार आला, तदनंतरचा दुसरा बॉल त्याच्या थाय पॅडवर आदळला आणि तिथे डॉट बॉल आला आणि तदनंतर मग सिंगल घेतली गेली.
संयम सूचकता बघायला मिळते खरं तर या मॅचमध्ये. आनंद म्हात्रे हा देखील खरं तर आक्रमक खेळाडू आहे. व पुढे जाऊन स्टेप आउट केलं बॉलला ऑन साईडला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. शॉर्ट लॉंग ऑन मध्ये बॉलला अडवणी केली जाते जिथे सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कुणाल शिंदेचं षटक हे खूप महत्त्वाचं असेल टीमसाठी. आणि इकडे स्वस्तिक देखील शांत डोक्याने खेळ करतो. त्याला माहिती आहे या मॅचचं महत्त्व. 39 करायचे आहेत आणि त्यामध्ये पहिल्याच 4 मध्ये 8 बनवल्यात. व परत एकदा सिली पॉइंट मध्ये बॉल पाहायला मिळतोय जिथे एकवटले गेले सिंगल. अगदी संयम सावध पवित्र धारण केलाय. शांत डोक्याने खेळतोय. पहिलं षटक कुणाल शिंदेचं आहे. ते हल्लुवार पद्धतीने खेळून काढायचं आहे. हाच मनसुबा आहे खरं तर आनंद म्हात्रेचा आणि स्वस्तिक म्हात्रेचा. पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि तदनंतर मग शक्तीपेक्षा युक्तीचा खेळ करत असताना बघायला मिळतोय. तंत्रशुद्ध बॅटिंग. परत एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पुढे जाऊन आनंद म्हात्रेचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा. इथे डॉट बॉलची होते समाप्ती. खरं तर या षटकामध्ये 2 बॉल डॉट आल्यात आणि धावा जमवल्या गेल्यात 9. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 9. जीव लगे जीवा तर कुणाल शिंदेसाठी देखील ही हंगाम खूप महत्त्वाचं राहिलं. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील काय षटक हाताळलं होतं. खरं तर कमी धावांचं षटक इकॉनॉमिक षटक फेकलं गेलं आणि त्याच कारणास्तव खरं तर 1 ते 2 धावा 5 धावांचं षटक फेकलं गेलं RPL मध्ये. एवढ्या मोठ्या तालुक्याच्या तुम्ही स्पर्धेमध्ये खेळत असताना एवढी चांगली बॉलिंग करता. इकडे देखील तोच प्रयत्न होता खरं तर. मात्र समोर स्वस्तिक नावाचं वादळ आहे आणि हे शमवायला खरं तर तुमची कसरत लागेल या मॅचमध्ये. 24 मध्ये 30 करायचे आहेत. शांत डोक्याने खेळ करतो. हा असा खेळाडू आहे ना सहजासहजी मॅच सोडणार नाही. मॅच ऑन आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकासाठी प्राचारण करण्यात आलं आहे. धीरज रणमीमध्ये थोडंसं व्यत्यय पाहायला मिळतो. खरं तर जास्तीचा वेल घेऊ नका. दोन्ही टीमला विनंती असेल. बोरगाव संघ आपण पाहतोय पेन पूर्व विभागातील हा संघ आणि खरं तर आज या मैदानावर चांगला खेळ केला. शांत संयमी खेळ करत असताना इथे देखील प्रचंड वेग पाहायला मिळतोय. कव्हरकडे खेळण्याचा प्रयत्न होता स्वस्तिक म्हात्रेचा. चांगला बॉल डिलिव्हर केला. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर गुडलँड स्पॉटवरून विकेट किपरच्या हातामध्ये वेध घेत असताना पाहायला मिळतोय. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रेक्षेपण केलं जाते. परत एकदा फुलरलिनचा बॉल बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न चालवलाय. हो चुकी झाली आणि चुकलात तर क्रिकेटच्या खेळात तुम्ही मुकलात. वेलकम 4. त्याला चटका देऊन बॉल निघालाय सीमा पलीकडे. फ्रंट ऑफ द स्क्वेअर असा हा फटका सजवला जिथे 4 धावा आल्यात. या महत्वाच्या धावा आहेत बॅटिंग करत असताना 11 स्टार तारा टीमसाठी. खरं तर बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे या संघाचा. संकेत सारखा एक मातब्दार खेळाडू आहे या टीम मध्ये. हे देखील विसरून चालायचं नाही बोरगाव टीमला. खरं तर एक सामना संकेतनी राजा शिव छत्रपती चॅम्पियन ट्रॉफीमध्ये असा खेचून आणला होता ना जिथे संघ गडगडला होता. पहिल्या खरं तर 5 खेळाडू बाद झाले होते आणि तदनंतर संकेत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावलं होतं आणि त्यांनी 4 षटकार ठोकून तो सामना तारा टीमच्या बाजूने झुकवला होता. म्हणून याच संघाची चर्चा होते. कर्नाळ परिसरातील एक ताकदवान संघ काय त्याची चर्चा सातत्याने या संघाची चालत असते. बॅटिंग लाईन तगडा आहे खरं तर या टीमकडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो लुक शॉट आणि इथे लेग बाईटच्या स्वरूपात आले आहे. सिंगल बॅटकटच्या स्वरूपात आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावर.
बॅटल बघायला मजा येईल शेवटच्या क्षणापर्यंत. आपण पाहतोय मुख्य VIP डाईजवर केदार भगत साहेबांना खरं तर पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून त्याची आता सध्याच्या घडीला ओळख आहे. या अगोदर त्याचबरोबर मयूरदादा सेलार एक डॅशिंग डायनामिक व्यक्तिमत्व, पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांची देखील ओळख राहिल्या. खरं तर या विभागाचा विकास हा ध्यास ही ओळख राहिली. मयूरदादा म्हटलं की मग नेहमीच समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या सुखादुःखाला धावून येणारं खरं तर एक व्यक्तिमत्व आहे मयूरदादा शेलार. नेहमीच आपटा गावाचं नेतृत्व केलं. याआधी सरपंच पदावर आरूढ झाले होते आणि तदनंतर मग पंचायत समितीमध्ये आपल्या नावाचा दबदबा टिकून ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय आदरणीय मयूरदादा शेलार यांचा या फटक्याने स्वागत केलं आहे. स्वॅग से करेंगे आनंद म्हात्रे सबका स्वागत. शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा षटकार आलाय आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या धावसंख्येवर. धावसंख्या पाहायला मिळते 18 मध्ये 17 करायच्यात. सामना सोपा झालाय. खरं तर बॅटिंग केली अनन्य 4 मध्ये 8 केल्यात आणि स्वस्तिकने 8 मध्ये 14 केल्यात. लकीली नंबर पाहतोय आपण स्क्रीनवर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्कोरबोर्डवर करे 22 धावा आहेत. मुख्य आपण स्क्रीनवर पाहतोय मान्य श्री संतोष कृष्णा पाटील खरं तर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लागलंय. त्याचबरोबर राजूदादा पाटील यांना पाहतोय, विद्याधर जोशी साहेबांना पाहतोय, मयूरदादा शेलार यांना पाहतोय, कैश शेठ यांना देखील पाहतोय, त्याचबरोबर जगदीशजी जंगम साहेबांना पाहतोय. खरं तर या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लागले त्यांचं देखील करूया मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. परत एकदा कुणाल शिंदे आलाय. हो खोदून काढलाय अक्षरशः स्वस्तिक म्हात्रेचा वार ऑन साईडला. मिडॉनचा खेळाडू वेगाने आला होता बॅकअपसाठी आणि लॉंग ऑनच्या फिल्डरने चांगला बॉल अडवलाय. तिथे एकवटले गेले सिंगल. संयम सावध पवित्रा एका बाजूने आनंद म्हात्रे बरसलाय, दुसऱ्या बाजूने स्वस्तिक देखील चांगला खेळ करतोय. रन मशीन आहे खरं तर या टीमची आणि नेहमीच जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा तेव्हा स्वस्तिक म्हात्रेने चांगला खेळ केलाय. इथे फक्त दिशा दिली अनन्य, बॉलला पाठवलं, बॅकफुटला गेले आणि तदनंतर पंच केलाय. शॉर्ट थर्डमॅनला सिंगल आली आहे. अंतर थोडंसं आता कमी होतंय. 16 मध्ये 15 करायच्यात. स्वस्तिक म्हात्रेचा मनात हाच असेल की कमीच बॉलमध्ये हा सामना लवकर संपायचा प्रयत्न स्वस्तिक असेल. मात्र दुसऱ्या बाजूने कुणाल शिंदे विचार करत असेल एखादी महत्वाची विकेट, स्वस्तिकची विकेट आली तर या मॅचमध्ये शिरकाव होऊ शकते. याच प्रयत्नात तो देखील आहे. मात्र स्वस्तिक देखील कच्च्या गुरुचं चेलन आहे आणि इथे आलाय वेलकम 4 चौकार. पुण्याचा बाप खेळतो रंगात नाही तर ढंगात आलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते कशा प्रकारचा. हो फटका चांगला प्रॉपर टायमिंग बेमिसाल स्ट्रोक. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पुण्याची मिसळ मुंबईची भेळ आली रे आली आता स्वस्तिक म्हात्रेची वेळ. 25 धावा फलकावर. काय लढतोय स्वस्तिक म्हात्रे आणि संकेत म्हात्रेचे आता चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतोय. खरं तर हा सामना सोपा केला स्वस्तिक म्हात्रेने. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावा. काय बॅटिंग करतोय, क्लासिकल फटके, डेंजरस बॅटर आहे म्हणून सर याची गणना केली जाते. रायगडचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. सध्याच्या घडीला इन्फॉर्म खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि अलिबाग परिसरामध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक स्पर्धा खेळण्यासाठी हा खेळाडूला मागणी असते. मैदानच्या आतमध्ये देखील चांगला खेळ करतोय. त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रामध्ये देखील त्याचं अग्रगण्य नाव घेतलं जातं सध्याच्या घडीला स्वस्तिक म्हात्रे. इथे देखील बॉलला टपलवलं गेलं. अंडरम पद्धतीचा फटका टॅप केलाय आणि एकवटले गेले सिंगल
आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावा. अजून या षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी धावा करायच्या 13 बॉलमध्ये 4. कौतुक करावं लागेल या जोडीचं. खरं तर प्रमुख खेळाडू अजूनही खेळपट्टी उभे आहेत, सोपं नसतं. त्याचबरोबर रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य रोशन पाटील सरांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर, सहर्ष स्वागत आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावर. 12 मध्ये 3 करायच्यात. मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन ट्रॉफीचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. खरं तर टीम शोधण्यापासूनची घेतलेली मेहनत आणि एखादी रजनी स्पर्धा भरवणं सोपं नसतं आणि या आयोजक कमिटीने हे करून दाखवले. खरं तर या कर्नाला परिसरातली ही दुसरी स्पर्धा आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल. मग त्यांच्या साथीला प्रशांत पाटील आहेत, संदीप पाटील आहेत, महेश पाटील आहेत, निखिल पाटील आहेत, सूरज पाटील आहेत, धीरज पाटील आहेत, अमित पाटील आहेत, धीरज म्हात्रे आहेत. संपूर्ण जणांनी घेतलेली त्याचबरोबर रायगडचा गोड आवाज. खरं तर रोशनजी पाटील सरांचा गाणं देखील आला होता. मराठी भाषेचा बुलंदी आवाज म्हणून गाणं देखील आला होता आणि सारी चर्चा होत असलं पाहिजे. 12 मध्ये 3 करायच्यात. ओ इथे टॅप पुश केला पहा. सिली पॉइंट कडे फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये होता. सॉरी, सिली कव्हर मध्ये. खरं तर चांगला प्रयत्न चालू आहे. 11 मध्ये 3 करायच्यात. सामना सोपा केलाय. स्वस्तिक म्हात्रे 12 मध्ये 26 केल्यात आणि 7 मध्ये 10 केल्यात आनंद म्हात्रेने. खरं तर 4थं षटक चालू आहे. कोंडी केली होती सुरुवातीला गोलंदाजी करत असताना तारा संघाने आणि फटका चांगला आहे फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि बॉलला फेकून दिलं. आनंद म्हात्रेच्या बॅट मध्ये येतो दिमागदार तंत्रशुद्ध फटका षटकार आणि या षटकाने सामना जिंकला. येलो स्टार तारा संघाने. वेल प्लेड स्वस्तिक म्हात्रे, आनंद म्हात्रे आणि संपूर्ण राकेश म्हात्रे आणि टीम. त्या टीमला विनंती असेल जास्तीचा वेळ घेऊ नका, आपण लगेच फिल्डिंग सेट करायच्या. सन्माननीय माजी सरपंच राजा जंगम साहेब या स्पर्धेमध्ये आवर्जून त्यांची उपस्थिती. एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. खरं तर